श्री स्वामी समर्थ. तर तुमचं वेलकम आहे रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज बनवलेलं आहे रेस्टॉरंट स्टाईल चिकन टिक्का रेसिपी. तर बघा कशी झालेली आहे. आपण त्यासाठी काय काय घेतले ते बघूया. तर इथे मी 600 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे बघा. आता त्यासाठी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे 2 चमचे, लिंबाचा रस घेतलेला आहे, घरगुती दही आहे, हळद घेतलेली आहे, कसुरी मेथी आहे, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, लाल तिखट, काश्मीरी मिरची, धना पावडर आणि जिरा पावडर घेतलेली आहे. तर आपण पहिले चिकनला कट करून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे आपण कट करून घ्यायची आहे त्याला. मी काही पीसला आधीच करून ठेवलेलं होतं बघा, किंवा आपण शॉपमध्ये गेलो त्यांनाही आपण सांगू शकतो की असं कट करून द्या म्हणून. तर माझ्या चॅनलला नवीन मेंबर म्हणून बघत असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. बघा आपण छोट्या छोट्या पीसला पण असं कट करून घेणार आहोत, म्हणजे आपला मसाला चांगला त्यामध्ये लागला पाहिजे. तर आता इथे चिकन मॅरिनेट करून घेते पहिले. त्यासाठी पहिले लिंबाचा रस टाकलेला आहे. मस्त लावून आपण ते चोळून घेणार आहोत चिकन. आता त्यामध्ये मी 2 चमचे आलं लसणाची पेस्ट टाकते. एकदम लिंद करून घ्यायची आहे बघा ती. आलं लसणाची पेस्ट करताना थोडं पाणी टाकलं तरी चालेल बघा. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळीकडे आलं लसणाची पेस्ट, मीठ आणि लिंबू लागलं पाहिजे बघा. असं चोळून घ्यायचं आहे. आता आपण ते 1 ते 1.5 तास आपण ते मॅरिनेट करायला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. हे लक्षात ठेवा कधीही. तर आता मी दुसरं मॅरिनेशन करायला घेते. तर त्यासाठी मी आता 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मी आता दही टाकते. दही आपला घट्टच घ्यायचा आहे बघा. घरी केलेला दही आहे. आता त्यामध्ये जिरा पावडर आणि धना पावडर टाकते. आपली घरची मिरची पावडर आणि काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. तर इथे तुम्हाला फूड कलर टाकायचा असेल तेही तुम्ही टाकू शकता, ऑप्शनल आहे. पण आपण घरगुती पद्धतीने करत आहोत, पण रेस्टॉरंट स्टाईल बनवते, पण आपण फूड कलर अवॉइड केलेला आहे. तर त्यामध्ये मी हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे. मीठ थोडं कमीच टाकायचं आहे कारण आपण आधी मीठ लावलेलं होतं बघा. आता त्यामध्ये टाकते कसुरी मेथी. ती मी पहिले पॅनवर थोडं गरम करून घेतलेली होती आणि चांगली हाताने मॅश केलेली होती बघा. आता त्यामध्ये मी जायफळ पूड टाकते. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. तर आता तुम्ही बोलाल की यामध्ये एवढं तेल टाकलंय, तर आपण त्यानंतर तेल टाकणार नाहीत बघा, पुढे तुम्हाला समजेलच. तर बघा अशा पद्धतीत आपला मॅरिनेशन रेडी झालेला आहे. आपलं चिकनही चांगलं मुरलेलं आहे बघा. 1 ते 1.5 तास मी मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं हे. पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आता आपण जो मॅरिनेशन केलेला आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे. आता आपण तो मस्त एकजीव करून घेणार आहे. चांगला मसाला सगळीकडे लागला पाहिजे. आता मी चिकन थोडं साईडला करून घेते बघा. आपण आता त्याला स्मोक देणार आहोत.
त्यासाठी आता इथे मी एक प्लेट ठेवलेली आहे. तर इथे मी गॅसवर कोळसा पेटायला ठेवलेला आहे बघा. तर तो आता आपण या डिशमध्ये काढून घेणार आहोत. जर तुमच्याकडे कोळसा नसेल तर नारळाची करवंटी असते, तेही तुम्ही गरम करून त्यामध्ये ठेवू शकता, त्याचा स्मोक देऊ शकता बघा. तर त्यामध्ये मस्त ताजं तूप टाकलेलं आहे, तर मस्त स्मोक आलेला आहे बघा. हा स्मोक बाहेर जायला नको म्हणून इथे मी आता पेपर ठेवलेला होता. इथे आपला पॅन पण मस्त गरम झालेला आहे, त्यामध्ये आता पीस ठेवणार आहे बघा. एक एक करून जेवढे पॅनमध्ये राहतील तेवढे आपण पीस ठेवणार आहोत बघा. त्यामध्ये आता मी थोडंही तेल टाकलेलं नाही आहे. स्मोक दिल्यामुळे एवढा सुंदर वास येत होता ना. तर अशा पद्धतीत तुम्ही नक्कीच घरी करून बघा ही रेसिपी, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर इथे मी वरती झाकण ठेवलेलं आहे 5 ते 10 मिनिटं, म्हणजे आपण शिजून घेणार आहोत. आता मी दोन्ही साईडने ते शिजून घेते. तर इथे मस्तपैकी दोन्ही साईडने शिजलेले आहेत. तर आता इथे मी गॅसवर मस्तपैकी भाजून घेते. तर अशा प्रकारे चिकन टिक्का रेसिपी रेडी झालेली आहे. रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.